कसं आहे, मंत्रालयातल्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डोक्यात एखादी काही कल्पना आली ना, की त्याची पूर्तता करण्यासाठी वरचा खालच्याला, खालचा त्याच्या खालच्याला सांगतो. मग स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टी पटल्या नाहीत तरी वरिष्ठांचे आदेश म्हणून ते पाळावे लागतात. आता इथंच गंमत बघा ना, हे माझ्या मागे इथे नुकतेच खड्डे काढलेली काही झाडं लावलेली आहेत. ही झाडं बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेली आहेत. जवळजवळ रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूरसह महत्त्वाच्या रस्त्यांवरती ही झाडं लावण्याचा एक कार्यक्रम वरिष्ठ पातळीवरून मंत्रालयातून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावर पाठवला आणि जिल्हा स्तरावरून तो तालुका पातळीवरती आला. आता मला सांगा, अक्षरशः सूर्य आग ओकतोय. सामान्य माणूस जो जिवंत आहे त्याला आपलं जीवन जगणं कठीण होतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या ऐन उन्हाळ्यात ही झाडं आता ह्या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे साधारणपणे रत्नागिरी, लांजा, राजापूर या परिसरात महत्त्वाच्या रस्त्यांवरती जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपये निव्वळ झाडांवरती खर्च करण्यात येणार आहेत. आता या झाडांचा खड्डा, वाढता उष्मा, हे झाड लावण्याची वेळच चुकले असं काही पर्यावरणातील तज्ज्ञ मंडळींचं म्हणणं आहे. आता त्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर साधारणपणे ज्याला कोणाला ह्या ठेकेदाराला ही झाडं लावण्याचा ठेका दिला आहे तर त्याच्यामध्ये 3 वर्ष त्या ठेकेदारांनी ही झाडं लावायची आहेत, खड्डे मारून झाडं जगवायचे आहेत आणि 3 वर्ष त्याची निगा राखायची आणि त्याला प्रत्येक झाडामागे साधारणपणे 4,500 ते 5,000 रुपये त्याला मिळणार आहेत. मला सांगा, आता या झाडाची अवस्था बघा. पाणी घातलेलं आहे तरी झाड पूर्णपणे सुकलेलं आहे. मुळात वेळच चुकलेली आहे झाडं लावायची आणि मुळात ह्या रस्त्याच्या कडेला एवढी हिवराई असताना ही झाडं कशासाठी लावायची आणि त्याच्यावरती नाहक इतके पैसे कशासाठी खर्च करायचे? मुंबई गोवा महामार्गावरती जे शर्ती अटीमध्ये ज्या ठेकेदाराला झाडं लावायचे त्याने फक्त जेमतेम 14% झाडं लावलेली आहेत. निसर्गाचा ऱ्हास झाला आहे मुंबई गोवा बनवताना, पण त्याची कुठेतरी पूर्तता व्हायला हवी म्हणून, कुठेतरी हिवराई दिसायला पाहिजे म्हणून ज्या शर्ती अटी टाकल्यात त्यामध्ये जेमतेम 14% झाडं त्यांनी लावलेली आहेत. मग असं असताना जिथे गरज आहे तिथं दुर्लक्ष करायचं आणि जिथे गरज नाही तिथं लक्ष द्यायचं. आता ह्या झाडाची परिस्थिती आणि साधारणपणे ह्या मार्गावरती अशीच खड्डे काढून झाडं लावलेली आहेत. त्या झाडाची निगा राखणार कोण? दिवसभरातलं थोडंफार पाणी ह्याच्यामध्ये शिंपडल्यानंतर किंवा त्याच्या पायथ्याशी घातल्यानंतर हे जगेल काय? आता आपण पाहतोय जवळजवळ त्यातली निम्म्याहून अधिक झाडं ही अतिशय सुकलेली आहेत. मग हा पैसा किंवा ही या झाडं लावण्याच्या डोक्यातून कोणाच्याही कल्पना आली? अधिकारी वर्गाची मानसिकता नव्हती, पण मार्च अखेर पैसे खर्च पडायला पाहिजेत, वरिष्ठांचे दट्टे येत होते म्हणून हा सगळा अट्टहास दिसतोय. एकीकडे ठेकेदारांना केलेल्या कामाचे पैसे मिळत नाही आहेत, ते मेटाकुटीला आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला निव्वळ झाडं लावण्याकरता साधारणपणे 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च करायचे. ह्याचं गणितच सामान्य माणसाला पडलेलं नाही आहे. टाइम डिले करता किशोर मोरसं, शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.